अजून कुठला तर कसे आहात सगळे का नवीन ब्लॉग मध्ये त्याची अनाउन्समेंट होते. तर कशा सगळे एका नवीन ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. मला काय दिसत नाही कारण पूर्ण काळ काय आणि ऊन आहे म्हणून कोणची स्क्रीन. पण मी आलोय गावाला आणि गावाला यायचं कारण पण तसंच आहे. तर सगळ्यात आधी आहे जे स्टेशनचं रिकन्स्ट्रक्शन झालेलं आहे, रिनोव्हेशन, तर ते बघूया आधी. हे कायापालट झालंय पूर्ण स्टेशनचा, ते दाखवतो तुम्हाला. तर या आतमधला जे ट्रेनचा साईड आहे ती आहे तशीच आहे. आणि काय रिनोव्हेशन केलंय. तिकीट काउंटर, संगमेश्वर रोड स्टेशन, मार्लेश्वर, रेल्वे उपहारगृह. काहीतरीच वेगळं असं संगमेश्वरला केलेलं आहे. वेलकम टू संगमेश्वर. मधु दंडवते ज्यांनी कोकण रेल्वेची स्थापना केली. गणपतीपुळे मंदिर, संभाजी महाराज स्मारक, कसबा, कर्णेश्वर मंदिर, संगमेश्वर, थेवा पॅलेस, रत्नागिरी. हे डोळ्यांवर विश्वासच होत नाही हे माझं संगमेश्वर स्टेशन आहे म्हणून. बाहेरच्या साईडला हे असं आहे. डोळ्यांवरती विश्वासच होत नाही की हे संगमेश्वर स्टेशन आहे जिथं नवीन वर्षाची सुरुवात झाली माझी. पहिल्यांदा जानेवारीमध्ये गावाला आलोय. आम्ही तर दोघांची या वर्षाची पहिली ट्रिप. आणि हे काहीतरी वेगळंच नवीनच काहीतरी आहे पूर्ण संगमेश्वर स्टेशन. गेल्या वेळी जेव्हा आलो होतो तेव्हा सगळं काम चालू होतं, सगळीकडे पत्र होतं, कंस्ट्रक्शनचं काम चालू होतं सगळं. पण आता जे आलोय तो बघतोय तर हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे फुल असा हायफाय कुठला तरी एअरपोर्टचं कसं वाटतं तसा काय एक फील येतो असा. एअरपोर्ट हा इकडं बाहेर जायचा रस्ता पण आहे आणि इकडं बाहेर जायचं पार्किंग, एक्झिट बाहेर हे सगळं. आणि हा खाली आहे इथूनच. हा इथं खाली गेलात हायवे आणि हे आहे एंट्री संगमेश्वर स्टेशन. एक वेगळंच वाटतंय रे. आणि माझ्या खाली बघता तुम्ही हायवे आणि या बाजूला माझ्या मागच्या साईडला नितेश आणि रेल्वे. हे सगळं संगमेश्वर म्हणजे आता मुंबई गोवा हायवे जातो त्याचं सगळं काम चालू आहे. संगमेश्वर एसटी डेपो त्याचं पण एक रिनोव्हेशनचं काम चालू आहे. आणि त्या बाजूने गेलाय तो मुंबई गोवा हायवे. बाजारपेठेवरून संगमेश्वरची बाजारपेठ आहे त्याच्यावरून हायवे गेलाय. आता प्रकाश काका भेटले आम्हाला. गाडी का आता आहे ना 3:20ची गाडी म्हणून बघू का भेटते काय कोण ओळखीचं आणि बघू. काय बोलतो
किती वर्ष बाहेरची सवय झालेली, नुसत्या गाड्या हव्या आणि आता एसटीची सवय नाही. बॅक टू होम. तर घरी आलेलो आहे आणि भाई आला होता कोसमला. आणि आता अर्धा एक तासाने लगेच निघणार मुंबईला. इथं कुठं चिंता आली? हा अजून कुठला? थांब रे. हा पिवळा भाग बघ ना कुठे झालाय काय. हा बघ हा बघ. नारळच वाटतात मला. तर परत निघालोय मुंबईला. आता ज्या कामासाठी आलो होतो तर ते आता घेऊन जातोय. म्हणजे गाडी सर्व्हिसिंग करायची आहे, कारण की येत्या 12 तारखेला आमच्या घरात जरा प्रोग्राम आहे. ते तुम्हाला लवकरच कळेल काय कसा प्रोग्राम आहे तो, कोणता आहे तो. तर त्याच्यासाठी गाडीची सर्व्हिसिंग करायची आहे, जरा पार्ट चेंज करायचेत, म्हणून आता घेऊन जातोय. मी आणि नितेश आलो होतो सकाळी. तर आजचा प्रवास आम्ही सकाळी मांडवीनं आलो होतो आणि बोलतात तसं 2 तास गाडी लेट. 7:30ची गाडी ही 9 वाजता आली आहे. 7:30 नाही, सॉरी 7:20ची गाडी ही 9 वाजता 9:15च्या दरम्यान आली दादरला. टायमिंग तिचं 7:20चं होतं, पण ती आली 9 वाजता. मग 2 तास गाडी लेट. आणि त्याच्यानंतर मग जो प्रवास झाला, मग गाडीला क्रॉसिंग एवढा भेटला की आम्ही घरी येईपर्यंत 3:30. आणि मग आता वाजलेत 5:45. जेवून आणि सगळं मस्त व्यवस्थित निघालोय आम्ही परत मुंबईच्या. आणि आमचे मित्र, परम मित्र नितेशजी चौगुलेजी. तर भरपूर दिवस गावाला आलो नव्हतो. 2025 मधला आमचा पहिला प्रवास. आणि तो पण असा असेल हे आम्हाला वाटलं नव्हतं. भरपूर दिवस झाले होते गावाला आलो नव्हतो. एक दिवस, 1 तास का नाही, 1 दिवस किंवा 1 आठवडा, पण गावाला आल्यावरती जे माइंड रिफ्रेश होतं, ज्या म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स येतात, असं मन प्रसन्न होतं. आणि त्यामध्ये रेल्वे स्टेशन. आणि आता निघताना सगळ्यांच्या घरी गेलो, सगळ्यांना आवाज दिले, मन एकदम भरून आलं एकदम. म्हणजे परत असं जाताना जरा वाटलं, असं सवय नाही गावाला आल्यावरती लगेच अशी निघायची, अशी जरा 2-3 आठवडे थांबा राहा, लगेच असं जायचे. आणि एका दिवसात तर असं कधीच नाही झालेलं आहे की मी एका दिवसात सकाळी बसलोय, आलो आणि लगेच रिटर्न जातोय. पण आता ते जरा गाडीचं काम आहे, सर्व्हिसिंग आणि नीट व्यवस्थित करायची आहे, म्हणून बाईला येता येत नाही आहे. म्हणून मी नितेशला घेऊन आलो आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. तर येताना तर असं काही शूट नाही झालेलं आहे, कारण की सकाळी गाडीत होतो आणि झोप अर्धवट असल्यामुळे मग आम्ही दोघं पण झोपून आलो. गाडी तशी रिकामी होती तरी आम्ही बरोबर वरचे जे रो असतात तिथंच होतो झोपून. पण 2 तास गाडी लेट होती. बाकी सगळं नीट चांगलं होतं, पण गाडीत फक्त 2 तास लेट होती. याचा आम्हाला त्रास झालेला आहे, कारण की आम्ही जे एक टायमिंग ठरवलं होतं की 12:30-1 वाजेपर्यंत गाडी संगमेश्वरला येते. मग त्याच्यानंतर पुढचं काय प्लॅनिंग होतं, पण ते सगळं विस्कळीत झालेलं आहे. तर आता आम्ही निघू. ज्या मानानं आम्ही निघालोय त्या मानानं आता पोहोचायला आम्हाला तरी 1 वाजेल कमीत. पण बघू. नितेश असा चालक आहे की ज्यानं एका दिवसात 2दा गावाला येऊन गेलाय. तो एका दिवसात 2दा, ते पण बाय रोड तो येऊन गेलाय गावाला भाडं घेऊन. लेफ्ट तर एक वेगळं असं वाटलं 2 तास का नाही होय, पण घरी आलो. सुखाचे क्षण. हा म्हणजे 2 तास का नाही, पण घरी आलो. तो घाबरला.
2 तास कानापर्यंत सुखाचे क्षण होते जे अनुभवायला भेटले. आणि 2025चं हे पहिली ट्रिप जानेवारीत आता होती सुरुवात गावी यायच्या पण हळूहळू. काय बोलतात ना, पहिली फेरी ती पहिली फेरी ते पण वर्षातली पहिली फेरी. आणि दुसऱ्या आठवड्यातली. एवढं लवकर येऊ असं वाटलं पण नव्हतं गावाला. शिमग्याच्या ह्याच्या नंतरच गाव सुरू होतं. हो, आत्ताच व्हायला असं वाटलं नव्हतं. अपेक्षा नव्हती आणि एका दिवसात तर नाहीच नाही. म्हणजे रात्री लगेच ठरलं. मग सकाळच्या गाडीनं निघालो, पोचलो, जेवलो, थांबलो, जरा बरं वाटलं आणि आता लगेच बॅक टू मुंबई. तो रोड पण असा एकदम चांगला, एकदम डांबरीकरण आहे, त्याने काही त्रास नाही. आणि ही झाली आहे हायवेला जॉईन झालोय आम्ही आता. हा असा रोड असला ना की काय वाटत नाही. आपल्या कोकणातल्या लोकांना ना ते सरळ रस्त्यांची सवय नाही, म्हणून जेव्हा सोलापूरला गेलो होतो ना तेव्हा तो सरळ रस्ता बघून बघून मला एक ते वेगळा असं वाटत की सेम रस्ता, सेम ते लॉऱ्या, ऊसाच्या गाड्या. आणि पण कोकणात आल्यावरती म्हणजे कोकणाची सवय आहे तर ते वाटतं कसं टर्न आहे, वळण आहे, चढाव आहे, उतार आहे, म्हणजे ते एक वेगळं असं वाटतं. आणि पण असं तिकडे सोलापूरला आणि कुठं लॉंग यायला गेलो फक्त सरळ रस्ते, बाकी काय नाही, फक्त सरळ रस्ते. आणि हे संगमेश्वर रोड रेल्वे स्टेशन जिथं मगाशी आपण उतरलो, काही तासांपूर्वी ते क्षण अनुभवले आपण. जिथं आपण आता मगाशी उतरलो, पण काय पण बोला, बाप बनवले. काय पण बोला, बाप बनवलेला आहे. एक नंबर काम आहे. एकदा फक्त आता रत्नागिरी बघायचंय. रत्नागिरी काय कसं बनवलेलं आहे ना ते, कारण की तर भाई पूर्ण इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. कारण की मागच्या वेळी आलो होतो तेव्हा ते काम चालू होतं आणि आता बघू कसं काय होतंय. आणि बाहेरचं वातावरण पण एकदम असं शांत, एकदम रम्य वातावरण, सगळीकडे हिरवगार असं. तर चांगला असा प्रवास चालू आहे, मस्त व्यवस्थित. असे आमचे परम मित्र नित्यजित चौगुले ही गाडी पण एक छान चालवत आहेत. नित्याकडे माझी आणि नित्याची ओळख 11वी पासूनची आहे, कॉलेजपासूनची. आणि नंतर त्याला गाड्यांचं एवढं वेळ लागलं. आमच्या कॉलेजच्या ग्रुपमध्ये पहिली गाडी त्याची होती ॲक्सेस. आणि त्यानंतर त्याला गाड्यांचं एवढं वेळ लागलं की त्यानं मग त्याला त्याचं पॅशनच बनवलं. आणि आता तो तेच करतो, ड्रायव्हिंग. भाड्यानं गाडी अरेंज करा, त्याच्यानंतर सगळं ते करा मॅनेज. त्याच्यानंतर त्यानं आपलं कोकण टूर अँड ट्रॅव्हल्स ही कंपनी पण ओपन केलं नाही. आणि आता आम्ही थांबलो फ्रेश व्हायला. टडा. तर आत्ता चिपळूण खेड क्रॉस केलेला आहे आम्ही आणि CNG भरायला थांबलो होतो. आज जरा गारवा जाणवतोय. हाय ग, भरपूर दिवसांनी गावाला आल्यावरती ते बोला की ते सुख भेटतं, अंदरुनी शांती, अंदरुनी जरा ती बरं वाटतंय जरा असं गावाला येऊन. पण धावती भेट झाली, धावती खेप झाली. गाडी आणायची होती म्हणून अशी काय प्लॅन नव्हती, एक अचानक असं निघालो आम्ही. एक चांगला असा प्रवास चालू आहे. दुपारी जेवले म्हणून काय अजून भूक बीक नाही आहे. आता CNG भरलेलं आहे. आता बघूया, भूक लागली तर थांबून जेवू नीट व्यवस्थित आणि मग परत प्रवासाला सुरुवात करू. आणि आता जरा कंटाळा आला म्हणून थांबलो आणि CNG भरलेलं आहे. ए देखो कौन है, कोने कोने पहचानो, म्हैस आहे म्हैस. आणि रे एक छोटं वासरू देखील आहे वाटतं त्याच्यासोबत. टेम्पो मध्ये चालू आहे त्यांची शिफ्टिंग, ट्रान्सफर चालू आहे त्यांचं, ट्रान्सफर.
एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात असं वाटतं जात आहे, दुसरीकडे जात आहेत ते. ट्रान्सफर एक त्यांचं पण ट्रान्सपोर्ट चालू आहे. त्यांना डिस्टर्ब न करता त्यांना आम्ही पुढे आलोय आणि एक सुंदर असा प्रवास. आणि आता 4 पदरी रोड संपलाय वीर पर्यंत. अतिशय चांगला म्हणजे अतिशय एकदम सुखद असा रोड आहे. फक्त मध्ये टर्निंगला आहे म्हणजे जिथं जिथं काम बाकी आहे तर ते पॅच म्हणजे असं बोलता येणार नाही. एकदम चांगले रोड आहेत. आणि वीर पासून आता जरा पुढे खराब रोड आहे, तरी पण मध्ये मध्ये आहे चांगला रोड, असा रुंद आहे. पण बाकी खड्डे आणि आता भरपूर आहेत. आणि लवकर निघालोय आम्ही, 6 वाजता निघालोय आणि तरी पण 8च्या अगोदर आम्ही पोचतोय. नाही 8:45 झालेत. आणि वीर सोडले आम्ही मगाशी 8:30च्या आसपास. तर आता पुढे आलोय आम्ही. असाच प्रवास आपला चालू असणार आहे आणि मध्ये मध्ये मी तुम्हाला असाच गोष्टी सांगत राहणार आहे बस. आणि फायनली आम्ही आलोय मुंबईत अटल आहो. तर सकाळी 6:30. मग 12 आहेस ना तू. सकाळी 6 वाजता घर सोडलंय. गावाला जाऊन आत्ता वाजलेत 11:15. फक्त ट्रेन लेट होती म्हणून आता आम्ही 10 पर्यंतच आलो असतो कधी मुंबईत. पण असं 12च्या आतमध्ये मुंबईत म्हणजे एका दिवसात आम्ही जाऊन आलोय. 350 700 किलोमीटर आम्ही जाऊन आलोय. तर तुम्ही विचार करत असाल की हा आता हेल्मेट कुठून होता. 2 मिनिटं अगोदर गाडीत होता, आता हा हेल्मेट कुठे झाला. तर घरी आलो, त्यानंतर नितेशला सोडायला गेलो दादरला, मग तिथून सोडून आलो आणि आत्ता जातोय घरी. तर ब्लॉग एंड. तर कसा वाटला हा 1 डे ट्रिप. अचानक असा एक घडलेली घटना ही. आणि बस इतकंच बोलू इच्छितो की ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, परत सांगतो. लाईक करायला विसरू नका, परत सांगतो. आणि कमेंट करायला पण विसरू देखील नका. बस ते एवढंच बोलून ब्लॉगचा एंड. आणि एक चांगली गोष्ट गावाला जाता आलं. दुसरी चांगली गोष्ट संगमेश्वर स्टेशन बघून अजून बरं वाटले. तिसरी चांगली गोष्ट परत मुंबईला आलो. बस.